मी विकास करत असताना कधी कर्जरोखे काढले नाही, कधी बिल थकून दिली नाही, आर्थिक शिस्त आणली, चांगले दिलीप बंड, त्याच्यामध्ये आशिष शर्मा, श्रीकर परदेशी, प्रवीण परदेशी, राजेश पाटील असे चांगले अधिकारी आणले आणि ह्या शहराचा अतिशय उत्तम पद्धतीने विकास करत करत आरोग्याच्या चांगलं राहण्याच्या करता हॉस्पिटल निर्माण केली। काही माणसं जातात पण त्यांच्या जाण्याने फक्त खुर्ची रिकामी होत नाही, एक संपूर्ण काळ रिकामा राहतो। महाराष्ट्राच्या राजकारणात असा एक काळ आज आठवणींच्या पानावर उरला आहे। ही कथा आहे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पण असामान्य निर्णयांनी राज्यावर ठसा उमटवणाऱ्या नेत्याची, दादा अजित अनंतराव पवार यांची। 22 जुलै 1959 अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे दादांचा जन्म झाला। घरात फारसं वैभव नव्हतं, पण कष्टाची शिकवण होती। वडिलांचं अकाली निधन झालं आणि आयुष्याने लवकरच प्रश्न विचारायला सुरुवात केली। त्या वयात ज्या वयात स्वप्न पाहिली जातात त्या वयात अजित पवारांनी जबाबदारी उचलली। शिक्षण अर्धवट राहिलं, पण आयुष्याचं खरं शिक्षण तेव्हाच सुरू झालं। ग्रामीण महाराष्ट्र सहकारी संस्था म्हणजे कारखाने नव्हते, त्या लोकांच्या आशा होत्या। 1982 मध्ये साखर कारखान्याच्या संचालक मंडळात निवडून येणं हे केवळ पद नव्हतं, तर लोकांचा विश्वास होता। इथे त्यांनी शिकलं, राजकारणात भाषणांपेक्षा काम बोलतं। बारामती म्हणजे एक जागा नाही, ही त्यांच्या आयुष्याची, राजकारणाच्या प्रवासाची ओळख आहे। 1991 मध्ये लोकसभेपर्यंत पोहोचले, पण खरी नाळ विधानसभेशी जोडली गेली। वर्षानुवर्षे बारामतीने त्यांना निवडलं, कारण काम दिसत होतं। पाणी, रस्ते, शिक्षण, शेती, बारामतीचा विकास आता राज्यभर चर्चेत आला। मोठी खाती, मोठ्या जबाबदाऱ्या, जलसंपदा, कृषी, ऊर्जा, वित्त, नियोजन, फाईल्स वाढल्या, कामाचं प्रमाण वाढलं, कामाची गती कधीही कमी झाली नाही। कुणाचीही कामं अडवू नका हा त्यांचा आदेश नव्हता, तो त्यांचा स्वभाव होता। 4 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, वेगवेगळे सरकार, वेगवेगळी समीकरणं, पण एकच ओळख, निर्णयक्षम नेता। जलयुक्त शिवार, शेतकरी कर्जमुक्ती योजना, त्यांच्या निर्णयांवर टीका झाली, कधी वाद झाले, पण त्यांच्या कामाच्या वेगावर प्रश्नचिन्ह कधीच उभं राहिलं नाही। राजकारण नेहमी सरळ रेषेत चालत नाही, ते वळण घेतं। 2023 नंतरचा काळ वादळी होता, निर्णय धक्कादायक होते, पण अजित पवार भावनांपेक्षा राजकीय वास्तव पाहणारे नेते होते। पडद्यामागचा दादा, घरात पती, वडील, कार्यकर्त्यांचा आधार, सकाळी लवकर उठणं, रात्री उशिरापर्यंत बैठका, जनता दरबारात सामान्य माणसाचं दुखणं ऐकणारा नेता। त्याच माणुसकीमुळे ते फक्त नेते राहिले नाहीत, ते सर्वांचे दादा झाले। आज अजित पवार फक्त आठवणींमध्ये उरले असतील, पण त्यांची उभारलेली कामाची संस्कृती आजही जिवंत आहे। बारामतीच्या रस्त्यांमध्ये, प्रशासनाच्या फाईल्समध्ये आजही त्यांचा ठसा आहे। दादा हा शब्द आता एका माणसापुरता मर्यादित नाही, तो एक शैली आहे, तो एक वेग आहे, तो एक वारसा आहे। काही नेते इतिहासात नोंदले जातात, तर काही लोकांच्या मनात घर करतात। अजित पवार दोन्ही होते। ही कथा फक्त एका नेत्याची नाही, ही कथा आहे महाराष्ट्राच्या एका अविभाज्य राजकारण्याची, आणि हीच त्यांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे।